मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने एकूण 22 गोल्ड मेडल मिळवलेली आहेत. त्याविषयी कोणत्या खेळाडूंनी कोणत्या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवले त्याविषयी संपूर्ण मराठीमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्वांचे डिअर एस एम सर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. पहिले गोल्ड मेडल मीराबाई चानू. भारतातील स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने 2022च्या राष्ट्रकुल खेळामध्ये विक्रमी खेळी केली आणि त्यातील 4 पॉवर पॅक कामगिरीमध्ये दावा केला. मीराबाई चानूने 30 जुलै 2022 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. सुवर्णपदक क्रमांक 2 जेरेमी लालरिंगुना. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे वर्चस्व कायम राहिले कारण जेरेमी लालरिंगुनाने पुरुष 67 किलो वजन गटात दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने 31 जुलै रोजी राष्ट्रकुल खेळ 2022च्या तिसऱ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सुवर्णपदक क्रमांक 3 अंचिता शेवली. वेटलिफ्टर अंचिता शिवली यांनी पुरुष 73 किलो वजन गटात राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताच्या विजयाचा सिलसिला सुरू ठेवला. त्यांनी राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. सुवर्ण पदक क्रमांक 4 भारत महिला लॉन बॉल्स संघ. भारताच्या लॉन बॉल्स महिला संघाने 2 ऑगस्ट रोजी राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आणि देशाचा गौरव केला. यामध्ये लवली चौबे, पिंकी सिंग, नयनबोती सैकिया, रूपा नानी टिर्की यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ व खेळविषयी माहिती मिळवत राहा. सुवर्ण पदक क्रमांक 5 पुरुष टेबल टेनिस संघ. हरमीत देसाईने निर्णायक एकेरीत आपला खेळ उंचावत भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने 2 ऑगस्ट 2022 रोजी बर्मिंगहॅम येथे सिंगापूर विरुद्ध निकराच्या लढतीनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले सुवर्ण पदक कायम ठेवले. सुवर्ण पदक क्रमांक 6 सुधीर. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुधीरने सुवर्ण पदकावर आपला दावा केला. त्याने पहिल्या प्रयत्नात 208 किलो वजन उचलले आणि 134.5 गुण मिळवून खेळाचा विक्रम मोडण्याच्या दुसऱ्या प्रयत्नात तो 212 किलोपर्यंत वाढवला. सुवर्ण पदक क्रमांक 7 बजरंग पुनिया. टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बजरंग पुनियाने 65 किलो वजनी स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचे रक्षण केले. त्याने पहिल्या फेरीत 4 पैकी 3 लढती जिंकल्या. कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकून देशाचा अभिमान वाढवला. सुवर्ण पदक क्रमांक 8 साक्षी मलिक. कुस्तीपटू साक्षी मलिकने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 62 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. तिच्या या विजयामुळे देशाच्या पदकांच्या संख्येत वाढ झाली. सुवर्ण पदक क्रमांक 9 दीपक पुनिया. कुस्तीपटू दीपक पुनियाने बर्मिंगहॅम येथे 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या पदतालिकेत वाढ करण्यात
योगदान दिले. सुवर्णपदक क्रमांक 10 विनेश फोगट. विनेश फोगटने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात श्रीलंकेच्या सामोद्या केशन मुद्रावलेगे डॉन विरुद्धची तिची शेवटची गटबाजी जिंकून सुवर्णपदक मिळवले. सुवर्णपदक क्रमांक 11 नवीनने कुस्तीमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 74 किलो गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरला नमवून सुवर्णपदक क्रमांक 21 सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी
पुरुष दुहेरी बॅडमिंटन राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. सुवर्ण पदक क्रमांक 22 अंचता शरद कमल. राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये अंचता शरद कमल यांनी एकेरी पुरुष टेबल टेनिस खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. अशा प्रकारे आपण कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एकूण 22 सुवर्ण पदक मिळालेली आहेत त्याविषयी माहिती आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण सिल्वर पदक व ब्रॉन्झ पदक किती मिळाले याविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा व डिअर यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा. धन्यवाद.